नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 24-25 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता आपण व्हिडिओकडे वळूया. काल ज्या सगळ्या प्रकारचा गोंधळ चालला होता त्याच्यावरची रिॲक्शन आजच्या मार्केटमध्ये दिसेल. काल विक्रीचे आकडे ज्यांचे जसे आले त्याप्रमाणे आज रिॲक्शन दिसेल आणि बजेटचे जे क्ल्यू मार्केटने घेतले त्याचा परिणामही आज दिसेल. त्याचबरोबर अमेरिकेत जे काही घडलं त्याचाही परिणाम दिसेल. अमेरिकेमध्ये मेटाचा रिझल्ट खूप छान आला. त्यांनी बायबॅक पण जाहीर केला आणि डिव्हिडंड पण दिला 50 सेंटचा. त्यामुळे मेटाच्या शेअरमध्ये काल 15% वाढ झाली. चीनबरोबर ज्या कंपन्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या शेअरमध्ये मंदी दिसते आहे. ॲपलमध्ये त्यामुळे मंदी होती. पण अमेरिकेमध्ये रिजनल बँकांची खस्ता हालत आहे. त्यामुळे काही रिजनल बँका बुडण्याची सुद्धा शक्यता आहे असं सांगितलं जातं. काही रिफायनरीज अमेरिकेमध्ये बंद ठेवल्या जात आहेत. ॲमेझॉनचे रिझल्ट चांगले आले आहेत. या सगळ्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे काल एक कुणकुण होती अशी की इस्रायल हमासचं युद्ध आता थांबेल. त्यामुळं पाहावं लागेल तिथे काय घडत आहे. ती मार्केटच्या दृष्टीने चांगली बातमी आहे. तर काय होत आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1879 कोटीची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे. FIIची विक्री 1879 कोटी आणि DIIची खरेदी 872 कोटींची आहे. हिरो मोटोची विक्री 21.6% वाढली. डोमेस्टिक विक्री 20.5% वाढली आणि निर्यात 74.6% वाढले. ॲबॉटचे रिझल्ट चांगले आले. आयशर मोटरची मात्र विक्री 2% वाढली. निर्यात 20% कमी झाली. रॉयल एनफील्डची विक्री कमी झाली. पेनन्शिया बायो यांच्या हिमाचल प्रदेशातला बद्धी जो प्लांट होता तिथे USFDAने इन्स्पेक्शन केलं होतं. त्या बाबतीमध्ये ऑफिशियल ॲक्शन इंडिकेटेड असा रिपोर्ट USFDAने दिलेला आहे. 3.88 एवढा बॉन्ड यील्ड होतं. डॉलर इंडेक्स 102.88 तर क्रूड कमी झाला आहे 79.38. PCR 1.02. ज्या सोलारच्या संदर्भात काल बजेटमध्ये बरीच चर्चा झाली तर सोलारच्या संदर्भात 5 शेअर आपल्या लक्षात येतात. अडाणी ग्रीन, टाटा पॉवर, KPI ग्रीन, वारी, WAAREE आणि सुझलॉन. इंडिया सिमेंटवर EDची छापेमारी झाली. आज गुजरात अंबुजा एक्सपोर्ट
बोनसवर विचार करणारे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि झी एंटरटेनमेंट हे दोन्हीही शेअर बॅनमध्ये आहेत. लाल पाथ लॅबचा रिझल्ट चांगला आला, फायदाही वाढला, त्यांचं उत्पन्नही वाढलं आणि लाल पाथ लॅबनी 12 रुपये डिव्हिडंड दिला. कोल इंडिया 12 फेब्रुवारीला रिझल्ट डिक्लेअर करेल. त्याच दिवशी डिव्हिडंडवर सुद्धा विचार केला जाईल आणि डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 20 फेब्रुवारी ही असेल. आता एम्फोसिसचा रिझल्ट खराब लागलाय. सोनाटा खराब लागलाय म्हणजे प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन कमी झालं. सोनाटा सॉफ्टवेअरचा प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू मार्जिन दोन्ही वाढला आहे. पण बाटाचा रिझल्ट मात्र कमजोर लागला आहे. कोणत्या शेअरमध्ये तेजी आणि कोणत्या शेअरमध्ये मंदी असेल म्हणजे त्यांच्या बातम्या म्हणा, रिझल्ट म्हणा, त्याचा सगळ्याचा परिणाम तेजीच्या बाजूनी झुकणारा असेल. ते सुद्धा ग्लास अर्धा भरलेला का ग्लास अर्धा रिकामा आणि मार्केट कसा त्यावर विचार करतं यावर अवलंबून आहे. एखाद्याला ती प्रगती चांगली वाटेल, एखाद्याला चांगली वाटणार नाही. म्हणजे समजा 92% मार्क पडत आहेत, त्याला 94% मार्क पडले तर फारशी प्रगती वाटणार नाही. पण 92% मार्क पडलेत, त्याचे मार्क 87% किंवा 84% झाले तर बापरे खूप खराब त्याचा रिझल्ट आला, खूप मार्क कमी झाले असं वाटू लागेल. पण तेच 2% मार्क वाढले तर चांगले मार्क त्याला मिळाले असं कोणी म्हणणार नाही, कारण मिळतच होते त्याला. 90%, 92% ही रेंज त्याच्या मार्काची होतीच. 0.5% कमी, 0.5% जास्त. त्यामुळे मार्केट कसं पाहत आहे याच्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. प्री कॉल टुरिझमच्या बाबतीत काल बरीच चर्चा झाली, म्हणून सामी हॉटेल, इंडियन हॉटेल, कॅस्ट्रॉल, ॲबॉट, SJS, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोल इंडिया, अपोलो टायर, ब्रिगेड एंटरप्राइजेस, PM आवास योजना आहे त्याच्यामुळे 5 स्टार फायनान्स आणि सगळ्या राज्यांना किंवा जे घरं बांधतील त्यांना कमी दराने कर्ज दिलं जाणार आहे. म्हणून मायक्रो फायनान्समध्ये मी एकच कंपनी घेतली आहे, 5 स्टार फायनान्स. टॅक्समॅको रेल, टाटा कन्झ्युमर, NMDC, ज्युपिटर वॅगन, ॲप्टस, कोरोमंडल, GE शिपिंग, RPG लाईफ, टिटाघर रेल, महानगर गॅस, PD लाईट, एशियन पेंट कारण क्रूड कमी झाला आहे, युनो मिंडा इलेक्ट्रिक व्हेकलसाठी, क्लर्क, बायरचा रिझल्ट कोणी बेअर म्हणतं, कोणी बायर म्हणतं. बायरचा रिझल्ट चांगला आला आहे, मार्जिन वाढले. SBI लाईफ आणि कॅन्फिना होम्स. मंदीमध्ये TVS मोटर, पेटीएम, बाटाचा रिझल्ट खराब आला आहे. सिटी युनियन बँकेचा रिझल्ट खराब आला. आयशर मोटरची, एनफील्डची विक्री फारशी चांगली नाही आणि एम्फोसिसचा रिझल्टसुद्धा खराब आला आहे. पण शेवटी मार्केटचा निर्णय खरा, कारण मार्केट म्हणजे करोडो लोकांचा एकत्रितरित्या विचार असतो. तिथे
कोणाचाही टेंबा चालत नाही. सगळ्या लोकांच्या विचारांची मेजॉरिटीचा तो रिझल्ट असतो. म्हणून तोच करा आणि मार्केटचं जे दर्शन घडेल तेच खरं समजायचं. त्यामुळे मार्केट काय करत आहे हे आपल्याला 9:15 वाजता समजेल. नमस्ते.